प्रिया प्रिया यार प्रिया प्रिया यार ए प्रिया 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 काय झालं यार प्रिया तू भर मंडपात अशी निघून आलीस. व्हॉट्स रॉंग विथ यू? काय झालं? व्हॉट्स रॉंग विथ मी? अरे व्हॉट्स रॉंग विथ युअर फॅमिली? सगळ्यांच्या समोर भर मंडपात माझ्या मित्राला निमिषला कानाखाली कशी मारली तुझ्या मामाने? त्या निमिषची लायकीच ती. हॅलो, त्याला काही बोलायचं नाही प्लीज. का नाही, त्याला नाही मध्ये आणायचं. का 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 नाही बोलायचं? त्याला अक्कल नको कुठे कसं वागायचं? सकाळी लग्नात त्याने सगळ्यांसमोर तुला उचलून घेतलं तेवढं ठीक आहे, पण नंतर रिसेप्शनला सगळ्या फोटोमध्ये तुझ्या गालाला गाल लावून त्याला फोटो काढायचे होते. हे का? तर एक जागा सोडत नाही यार तो. लग्न असू दे, रिसेप्शन असू दे, हा दिवाळी पहाट असू दे, शोकसभा असू दे, सगळीकडे याला मुलींच्या गालाला गाल लावून फोटो काढायचे असतात. हे बघ, त्याच्या मनात काही नसतं आणि दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. अहो तेजसची आई जरा माझा थांबा, तुम्ही काय बोलू नका. बाई 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 काय या पोरीचं? हा सरळ सरळ मांडव सोडून निघून आली. अगं काय याला काय अर्थ आहे? काही शोभतं का? काही लाज आहे का? लाज सोडली या कार्टी. एक मिनिट, तुम्ही तिला बोलू नका अजिबात, कळलं का? बोलू? एक मिनिट, ही जी प्रिया आहे ना तिचा लहानपणीचा मित्र आहे निमिष. त्या निमिषला तुमच्या नातेवाईकांनी कानफडत का मारली? अहो त्यांनी काय केलं हे पाहिलं नाहीत का तुम्ही? अहो तो पाळण्यातला मित्र आहे तिच्या. काय गं बाई, हे असले कसे पाळण्यातले मित्र? आमचे नाही असे कधी पाळण्यातले मित्र. अहो तुम्ही जेमतेम एका पाळण्यात मावाल. हे बघा, तुम्ही जरीस्थळी मला बोलायचं नाही, यांना सांगून ठेवा. हे कसे बोलतात बघ. मी सांगतो. आई तू शांत. बायकोचा बैल झालाय बायकोचा बैल. जरा प्लीज प्लीज, आपण भांडण मिटवायला आलो ना इकडे. काका तुम्ही तरी समजावा हिला प्लीज. मी काय समजणार बावई जापू? जावई जापू नाही हो, जावई बापू. जावई बापू. मी मुद्दामून केलं, पंच टाकला. लाफ्टर होते कामकात पासून. बाबा ही काय वेळ आहे का विनोद करायची? ए राजा, हीच वेळ आहे. हा प्रश्न तुला आता पडतोय फायनलला? अगं हीच वेळ, आता तरी मनावर घ्या. एक मिनिट काकू. काकू मध्ये मजा नाही. काकू कुठे लाफ्टर आला? ओ काका काय चाललंय? काकात सुद्धा मजा नाही. अरे पंच आले पाहिजेत रे, रपा रपा पंच महत्वाचे. टाकू पंच टाकू? टाक. अरे गपना टाकल्या. अघोरी पंच टाकला याने डायरेक्ट. तू कशाला बोलतोय? एक मिनिट हे बघा काका, आता हा मुद्दाच नाहीये. हा तुम्ही दोघेही बाहेर जा. 10 मिनिटाचा वेळ द्या आम्हाला. आमचं बोलून झालं की आम्ही येऊ बाहेर प्लीज. वा रे वा, 10 मिनिटात एवढ्यात छेडलंस तर माझ्या मुलीला. अहो काय हे काय बोलताय काका तुम्ही? ए जवळ वाजवे ना. अरे अहो काय? अहो लग्न झालंय ना आता आमचं. त्याआधी 2 वर्ष लिव्हिंग मध्ये राहत होतो आम्ही. काका का छेडीन मी आता तिला? आम्हाला बोलू द्या ना प्लीज. प्लीज 10 मिनिटं द्या आम्हाला प्लीज. ए पण तुमचं बोलणं जर 8 मिनिटात झालं तर उरलेल्या 2 मिनिटात मजा मजा नाही करायची. ठीक आहे ठीक आहे. 2 मिनिटात कसली मजा होणार आहे? या मम्मी या प्लीज. अरे बापरे, डायरेक्ट भिंतीतून आलं. प्रिया ऐक, हे बघ आय एम रिअली सॉरी. ठीक आहे ऐक ना प्रिया, जे काही झालं ते व्हायला नको होतं, चुकीचं झालं. मी नंतर निमिषला सॉरी म्हणतो हवं तर, पण आता बाहेर चल प्रिया प्लीज. प्रिया लोक थांबलेत, वाटेल ते बोलतील लोक. मला नाही फरक पडत काय बोलतात ते. असं कसं वागतो तुझा मामा? अरे फक्त जवळ येऊन गालाला गालून फोटो तर काढला होता ना यार. एवढं काय केलं? तुझ्या मामाने सगळ्यांसमोर कानाखाली मारली, असं कसं करतो? अरे यार तो असं करूच शकतो. खांडेकर मामा आहे तो, संस्कृती रक्षक. झाडाखाली बसलेले कपल दिसले ना त्यांना सुद्धा जाऊन कानाखाली मारतो तो. त्याचा अभिमान वाटतो त्याला. तुला काय वाटतं मी आपल्या लिव्हिंग बद्दल घरी का नसेल सांगितलं 2 वर्ष? कारण हा माझा मामा असा आहे. बट ठीक आहे ना, तो तुझा मामा आहे ना, माझा मामा नाहीये. मी का सहन करायचं? एकतर कालपासून तुझ्या आईने माझं डोकं खाल्लंय यार. जिथे तिथे ज्याला त्याला नमस्कार करायला लावते. कालपासून अशीच आहे मी. नमस्कार नमस्कार नमस्कार. त्या तंद्रीमध्ये ना फोटोग्राफरला 5 वेळा नमस्कार केलाय. तुझ्या चुलत बहिणीच्या, मावस सासूच्या, आत्ते भावाच्या, सावत्र मुलीच्या आत्ते सासूला मी का नमस्कार करू? अरे एवढं लांबचं नातं तर गौरव मालनकर आणि कॉमेडीचं पण नाहीये रे. प्रिया प्रिया हे बघ, अगं लग्नात अशा मानपणाच्या गोष्टी कराव्या लागतात ना डार्लिंग. अरे पण त्याला काहीतरी लिमिट आहे का नाही? तुझा तो खांडेकर मामा अरे स्वतःच्या भाच्याच्या लग्नात आईस्क्रीम चोरतो. माझ्या बाबांनी बघितलं त्याला तर खिशात आईस्क्रीम टाकलं त्याने. अरे ते लग्न लागेपर्यंत असं पार पॅन्ट मधनं खाली आलो. लोकांनी विचारलं तर म्हणतो मला बटरस्कॉचचाच घाम येतो. शी
काही ते. हे बघा प्रिया, हे बघ तू आता खूप बोलतेस. एवढं काही झालेलं नाहीये. ठीक आहे ना, चल हे ना. असंच झालंय. आणि एक मिनिट, माझं अजून झालंच नाहीये. तुझी ती आत्या कोण? काय 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 नाव तिचं? नमू आत्या. नमू आत्या. कशी आली ती मंडपात? हॅलो एव्हरीबडी, हॅलो 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 डोंट फ्लश, डोंट फ्लश, डोंट स्नॅप, धन्यवाद. हे काय हे किसेस देत आली ती मंडपात. पण सगळ्यांपर्यंत ठीक आहे, तिथे गुरुजींना किस दिला तिने. गडबड झाली ना त्यांची एवढी. त्या होमामध्ये तुपाऐवजी पाणी टाकलं, तो होम विजला. बर त्यावर तुझी आत्या शांत नाही बसली, म्हणाली ओ डोंट वरी, आय एम हॉट. मी आत्ता माझा जलवा दाखवून ही आग पेटवते करून टिप टिप बरसा पाणीवरती नाचायला लागली होमा समोर. हे काय आहे अरे? आहेराची पाकिटं फोडून तिथेच पैसे उडवले लोकांनी. प्रिया प्रिया अगं डार्लिंग, ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणून तशी वागते अगं. तुझी आत्या ना अवघड आहे. हे काय आहे सगळं? किती चिडले होते गुरुजी. हे बघ, मला तर बोलायचं नव्हतं, पण तू बोलायला लावतेस. काय? गुरुजी माझ्या आत्यामुळे चिडले नव्हते. ओ. ते तुझ्या बाबांमुळे चिडले होते, कळलं ना? एक मिनिट, माझ्या बाबांना उगीच तू मध्ये आणू नकोस प्लीज. का नाही आणायचं मध्ये? का नाही आणायचं मध्ये? तुझ्या बाबांना नको तिकडे पंच टाकायची काय सवय आहे का घाणेरडी? हा, गुरुजी म्हणाले मम म्हणा, तर तुझा बाप ह ह ल ल क्ष क्ष प प सगळं म्हणाला, पण मम काही म्हणाला नाही. सगळ्यांना तिकडे फन एलिमेंट, सगळ्यांना टाळ्या देत सुटलेला. आता आहेत माझे बाबा विनोदी, त्यांना आवडतं जिथे तिथे पंच टाकायला, सवय आहे त्यांना तशी. हो ना, पण मग थोडा सेन्स असला पाहिजे ना, कुठे आणि किती. बरं, जर एवढीच हौस आहे तर जा ना म्हणावं हास्य जत्रेत. नाही ना, ऑडिशनलाच रिजेक्ट करतात त्यांना. बरोबर आहे, बरोबर. हे असे थुकरट पंच टाकल्यावर आणखीन काय होणार? पण ठीक आहे ना, एवढंच केलं ना त्यांनी. तुझ्या त्या येड्या बहिणीने काय केलं, शिवालीने? हा, काल हळदीच्या लग्नात तो मठ्ठा वाढत होता, तर त्याला ओ देत होती ती. हा, मठ्ठा मठ्ठा मठ्ठा, ही अ अ अ अ अ. तिला वाटलं कोणीतरी बोलवतंय, मला बोलवतंय, ओ देत होती ती. म्हणजे लोक तिला म्हणत होते मठ्ठ, तोपर्यंत ठीक आहे, पण तिने आता एक्सेप्ट केलंय. असं कोण करते? हे किती अति आहे यार प्रिया. अच्छा, माझ्या फॅमिलीचं अति तुला दिसतं, तुझ्या फॅमिलीचं नाही दिसत. काय 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 नाही रे, हे असे हेकेखोर नातेवाईक असतात ना, यांना स्वतःच्या घरात कोणी विचारत नाही, म्हणून मग ते दुसऱ्याच्या लग्नात येऊन मान मिळवतात. बस बस, प्लीज प्लीज, तू खूप बोललीस माझ्या नातेवाईकांबद्दल. आणि जर तुला इतकाच प्रॉब्लेम असेल ना माझ्या घरच्यांबद्दल, तर मला विचार करावा लागेल खरंच. तुझ्या आईला, मामाला माझ्या मित्राची निमिषची प्रॉब्लेम आहे, तर मला का नसावं? एक मिनिट, माझ्या आईला काहीच प्रॉब्लेम नव्हता निमिषचा. अच्छा, हसू नको खरंच. तिकडे बाहेर सगळा समाज बसला होता, त्यांच्यासमोर काही गोष्टींचं भान असणं खूप गरजेचं आहे प्रिया. हेच म्हणते मी. आपल्यामध्ये समाज कधी आला? अरे हे सगळं नको म्हणून तर आपण लिव्ह इन मध्ये होतो ना. आणि हे 2-4 विधी, हे मंगळसूत्र, हे जर या समाजाची आपल्याला इतकी भीती घालणार असेल ना, तर मग आधी राहत होतो ते काय वाईट होतं यार? हे बा, आपण आत्ताच विचार करायला हवा. अजून आपलं लग्न रजिस्टर झालं नाहीये. मी जोपर्यंत तुझी मैत्रीण आहे ना, तोपर्यंत सगळं वेगळं आहे. एकदा मी सही केली ना, की मग मी राऊतांची सून होणार आणि सगळं बदलणार. हे प्रिया, तू काय बोलतेस? तू बस इकडे. नाही जमणार. हे बघ, तू शांत हो यार. काय बोलतेस तू प्रिया? ऐक ना, आपण प्लीज लिव्ह इन मध्ये राहूयात ना परत. ही सगळी समाज माणसं नको प्लीज. हे बघ, मला सांग त्याने काय होणार आहे प्रिया? काय होणार आहे त्याने? प्रिया, बाहेर जी आहेत ना ती आपलीच माणसं आहेत अगं, खरंच. आणि प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आपण गेली 2 वर्ष एकत्र राहतोय प्रिया. ह्या 2 फॅमिलीज आज पहिल्यांदा भेटतायत एकमेकांना. त्यांच्यात भांडणं होणारच, कारण प्रिया, लग्न कधीच 2 माणसांचं नाही होत, ते 2 फॅमिलीजचं होतं. कळतंय का तुला? आणि ठीक आहे, जर असं असेल ना, तर मी तुला आज एक प्रॉमिस करतो की उद्यापासून मी तुझ्यात आणि माझ्या फॅमिलीच्या मध्ये ठामपणे उभा राहीन. मी सांगतो माझ्या आईला की आई, जे काही बोलायचं ना ते मला बोल, प्रियाला काही बोलायचं नाही. मग तर झालं. रडू नको यार. हा, पण तुला पण मला एक प्रॉमिस द्यावं लागेल. म्हणजे तुला तुझ्या बाबांना सांगावं लागेल, बाबा जे काही जोक सांगायचे असतील ना ते मला सांगा, तेजसला त्रास होऊ देऊ नका. तुला फालतू जोक करतो यार तुझा बाप. आवडतात ते लोकांना. हा, लोकांनी डोक्यावर बसवून ठेवलंय त्यांना. भिंत
ए कोण आहेस माझ्या खांद्यावर हात टाकतो बाबा. कोण आहे हा? अहो. कोण आहे हा? अहो, मी आहे, असं काय करताय? मग असं होतं तोच आहेस तो अरे, ठीक आहे हा काय चला अजून 5 मिनिटं देतो तुम्हाला हा का? तुमचं जुळतंय असं वाटतंय मला अजून ऍडिशनल 5 मिनिटं दिलेली आहेत अहो, चला. नको नाही, नको ठीक बाबा आहे. वाजवेन चल अहो. चला 5 अहो, मिनिटं बाबा. बोला हा नको आहेत का तुला हा मग आम्हाला दोघांना 5 मिनिटं नको देतो. नको 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 तुम्ही जा आम्ही येतो चालेल हा चला मग झालंय का सगळं? जा ना,